केसांच्या पायघड्या आणि हार हे पहिले आंदोलन नाभिक समाजातर्फे सिल्लोड तहसील कार्यालयात पार पडले। मौजे शिवणा येथील नाभिक समाजाला 1 महिन्याच्या आत नियमाप्रमाणे स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्याबाबत राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या तर्फे हे आंदोलन करण्यात आले आहे। राष्ट्रीय नाभिक संघटना आणि सकल नाभिक समाजातर्फे सिल्लोड तहसीलदार यांना मौजे शिवणा येथील कैलासवासी सुगंधाबाई दत्तू पंडित यांच्या अंत्यविधीसाठी प्रेत तहसील कार्यालय सिल्लोड या ठिकाणी घेऊन आल्यामुळे तहसीलदार सिल्लोड यांनी पत्राद्वारे आगामी 1 महिन्याच्या आत नाभिक समाजासाठी नियमाप्रमाणे स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देऊन त्या अनुषंगाने शासन दप्तरी नोंद घेण्याबाबतची प्रक्रिया करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते। परंतु या प्रकरणी 5 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून देखील ही स्मशानभूमी नावावर करून देण्याबाबत कारवाई झाली नाही। अखेर नववर्ष दिनी विसर पडलेल्या सिल्लोड तहसीलदारांनी नवीन वर्षात तरी समाजाला न्याय देत स्मशानभूमी नावावर करावी यासाठी राष्ट्रीय नाभिक संघटना आणि सकल तालुका नाभिक समाज यांच्या वतीने दिनांक 1 जानेवारी रोजी दालनात समाजातर्फे केसांच्या पायघड्या आणि दालनाला केसांचा हार घालून आंदोलन सुरू करण्यात आले। हे आंदोलन 3 तास सुरू होते। यावेळी दालनापुढे केसांच्या पायघड्या टाकण्यात आल्या आणि दालनाला केसांचा हार घालण्यात आला। राज्यातील अशा प्रकारचे हे स्मशानभूमीसाठी पहिले आंदोलन ठरले आहे। नाभिक समाज हा सिल्लोड तहसील प्रशासनाला निवेदन देऊन थकला। त्याच्यानंतर आम्ही सिल्लोड तहसीलमध्ये एक आजी वारली शिवणा गावातील, ती आजी इथं प्रेत घेऊन आम्ही स्मशानभूमी सिल्लोडच्या तहसीलमध्ये अंत्यविधी करण्यास ठरवलं होतं। पण सिल्लोड तहसीलदारांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की तुमची शिवणा गावातील ही स्मशानभूमी 1 महिन्याच्या आतमध्ये तुमच्या नावावर करून देऊ। परंतु ह्या गोष्टीला साधारणतः 8 ते 9 महिने झाले आणि माननीय तहसीलदार साहेबांना त्या गोष्टीचा विसर पडला। त्यांना स्मरण व्हावं यासाठी आम्ही आज इथं सकाळी 11 वाजेपासून तहसील कार्यालयामध्ये आम्ही गोंधळ मंगलवाद्य आमच्या समाजाचं, त्याच्यानंतर महिला पुरुष सर्व जमा झालेला आहोत। तरी या तहसील प्रशासनाला इतकं म्हणजे हे झालेलं आहे की अजूनही त्यांचा इथं पत्ता नाही आहे आणि त्यांनी आमच्या याची दखल नाही घेतली। आता याच्यानंतर जर दखल नाही घेतली तर आम्ही फार टोकाचं असं हे आंदोलन पुढं करणार आहे। आम्ही त्याच्यासाठी आम्ही तहसील प्रशासनाला असं आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला आमच्या शिवणा गावातील स्मशानभूमी नावावर करून द्यावी। आमच्या स्मशानभूमीचा काही दिवसापासून खूप वर्षापासून आमच्या या स्मशानभूमीसाठी आंदोलन चालू आहे। तिथे आमची हक्काची जागा असून देखील त्या जागेवर आम्हाला अंत्यविधी करण्याची परमिशन भेटत नाही। त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही वारंवार या तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की तिथलं अतिक्रमण हटवावं आणि आम्हाला त्या ठिकाणी आमची स्मशानभूमीची जागा आम्हाला परत द्यावी यासाठी आम्ही निवेदन करतो आहे। पण वारंवार सूचना करून देखील या तहसील कार्यालयावर आणि या तहसीलदार साहेबांनी तिथले कोणतीही दखल घेतलेली नाही। त्यांना आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलं। त्यांना केसाच्या पायघड्या आणि केसांचा हार या ठिकाणी आम्ही आणलेला आहे। त्यांना आम्हाला विनंती करतो त्यांनी की आम्हाला लवकरात लवकर आमची स्मशानभूमी देण्यात यावी आणि यानंतर देखील त्यांनी दिली नाही तर आम्ही येथील SDM ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या कोणी समाजाचा कोणी वाढला तर आम्ही त्या ठिकाणी तिथे अंत्यविधी करू अशी या ठिकाणी आम्ही त्यांना सूचना देण्याचा प्रयत्न करतोय। त्यांनी लवकर आमचा निर्णय घ्यावा। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।